स्टँडर्ड 8 चा आपलं चॅप्टर आहे डिस्काउंट अँड कमिशन. त्याच्यामधला प्रॅक्टिस सेट 9.1 9.8 त्याच्यामधलं पहिलं उदाहरण आहे. इफ द मार्केट प्राइस इज 1700 म्हणजे मार्केट प्राइस जर तुमची 1700 रुपये असेल आणि तुमची सेलिंग प्राइस किती आहे 1540 रुपये. किती आहे तुमची सेलिंग प्राइस 1540 रुपये असेल. देन फाइंड आउट द डिस्काउंट. आता आपल्याला इथं काय करायचंय पहिल्या एक्झाम्पल मध्ये मार्केट प्राइस दिलेली आहे आणि सेलिंग प्राइस दिलेली. मार्केट प्राइस पण आहे आणि सेलिंग प्राइस पण दिलेली आणि आपल्याला इथं काय करायचंय डिस्काउंट काढायचंय. काय काढायचंय डिस्काउंट. मग आता आपल्याला इथं मार्केट प्राइस काय दिलेली आहे सर्वात आधी जे जे दिलेलं असलं ते लिहून घ्यायचं. आता इथं जागा नाही आहे जागा कमी पडते म्हणून मी लिहिलेलं. मार्केट प्राइस किती आहे 1700 1700 रुपये. मार्केट प्राइस 1700 रुपये लिहून घ्यायची. दुसरं काय आहे सेलिंग प्राइस किती आहे 1540 रुपये. किती आहे सेलिंग प्राइस 1540. मार्केट प्राइस पण मिळाली. आता आपल्याकडे मार्केट प्राइस पण आहे आणि सेलिंग प्राइस पण मिळालेली आहे. आता आपल्याला काय काढायचंय डिस्काउंट काढायचा आहे. मग आता डिस्काउंट काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल सेलिंग प्राइस जर काढायची असेल तर मार्केट प्राइस जी असते त्याच्यामधून डिस्काउंट काय करावा लागतो मायनस करावा लागतो. आता इथं सेलिंग प्राइस दिलेली आहे आपल्याला 1540 आणि इक्वल टू मार्केट प्राइस किती आहे 1700. आता याच्यामधून काय करावं लागेल डिस्काउंट काढायचं आहे. मग डिस्काउंट इज इक्वल टू हे इकडे ऍडिशन आहे इकडे केल्यानंतर काय होतील 17. मग 1700 मायनस 1540. हे जेव्हा मायनस करतो आपण आन्सर काय मिळतो 160. मग आपल्या इथे डिस्काउंट किती आलंय 160 रुपये म्हणजे 160 रुपये इथे आपल्याला डिस्काउंट मिळालेला आहे. दुसरा आहे इफ द मार्केट प्राइस ऑफ द 990 किती आहे मार्केट प्राइस 990. पर्सेंटेज किती आहे डिस्काउंट पर्सेंटेज ऑफ द डिस्काउंट इज 10%. किती आहे 10%. देन फाइंड द सेलिंग प्राइस. आता आपल्याला काय काढायची मार्केट प्राइस दिलेली आहे आणि डिस्काउंट दिलेले आहे 10%. तर आपल्याला सेलिंग प्राइस काढायची आहे. पण डिस्काउंट पर्सेंटेज मध्ये किती रुपये दिलेले आहे का नाही. आधी काय काढावं लागेल मग डिस्काउंट काढावं लागेल. म्हणून डिस्काउंट इज इक्वल टू मार्केट प्राइस मल्टिप्लाय बाय एक्स अपॉन 100. हे आपलं स्ट्रक्चर आहे. मग इथं डिस्काउंट किती आहे मार्केट प्राइस किती आहे 990 रुपये. डिस्काउंट किती आहे 10% आहे म्हणून 10 मल्टिप्लाय डिवाइड बाय 100. हा 0 कट झाला. हा 0 आणि हा 0 कट झाला. काय राहिले फक्त 99 रुपीज. ते काय लिहायचे इथे लिहायचे 99 रुपये. हे काय आलं आपलं डिस्काउंट आलं. काय आलं इथं डिस्काउंट. मग आता आपल्याला काय करायची सेलिंग प्राइस म्हणजे विक्री किंमत काढायची. विक्री किंमत काढताना काय करावं लागेल तुम्हाला आधी जे तुमची बाजार भावाची किंमत आहे म्हणजे मार्केट प्राइस आहे त्याच्यामधून काय करावं लागेल डिस्काउंट. आपण दुकानात गेलो की दुकानदाराला म्हणतो ना किती कर जे आपण एखादी वस्तू घेणार आहे त्याच्यावरती लिहिलं असं 20% डिस्काउंट 30% डिस्काउंट 10% डिस्काउंट 5% डिस्काउंट 2% डिस्काउंट. तर ते हे सेलिंग प्राइस जी असते मार्केट प्राइस मायनस डिस्काउंट. मार्केट प्राइस काय मग 990 रुपीज आणि डिस्काउंट किती काढला आपण 99 रुपीज. मग आन्सर काय येईल 990 मधून 99 मायनस करायची. किती येईल आन्सर 990 मधून मायनस केले 99 तर आन्सर काय येईल 891. म्हणजे 891 ही काय आपली तिथली सेलिंग प्राइस आहे. तर सेलिंग प्राइस इज इक्वल टू 891. पहिला आणि दुसरा सम समजलं व्यवस्थित. काही डाऊट आहे याच्यामध्ये नाही.